Hello boys and girls. In the previous video, we have solved many activities which are given under the poem, right? But activity number 7 and 11 are related to the composition. Activity number 7 and 11 are related to the composition. Did you hear what I said? ऐकलं का मी काय म्हणालो ते? 7 आणि 11 नंबरची ॲक्टिव्हिटी ही निबंधाशी संबंधित आहे. आपण ती नंतर घेऊ. आता ही कविता पुष्कळ डिटेलमध्ये झालेली आहे, परंतु तुम्ही सर्वजण जाणता की एक सोपा प्रश्न कवितेवर आपण सर्वात शेवटी घेत असतो. अँड दॅट क्वेश्चन इज अबाउट द ॲप्रिसिएशन. राईट? लिहा. ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ॲप्रिसिएशन. एवढंच लिहायचं. ए शुड बी कॅपिटल. ॲप्रिसिएशन. APPRECIATION. In margin, point number 1. All of you know. What is point number 1? Do you remember? Title. लिहा. TITLE. 2 डॉट करून टायटल लिहून टाका. यू स्टार्ट डाईंग स्लोली. You start dying slowly. Dot dot dot. Point number 2. Poet or the name of the poet. सर्वांना माहिती आहे. आता अभ्यास करता का नाही बाबांनो? डू यू स्टडी और नॉट? पाब्लो नेरुडा. P कॅपिटल N कॅपिटल. स्पेलिंग पाहून ठेवलं पाहिजे बरं तुम्ही. आता कॉमा. द चिलियन पोएट. त्याच्या पुढं असं लिहायचं कॉमा करून. CHILEAN. द चिलियन पोएट. फुल स्टॉप. उलटं लिहिलं तरी चालतं. द चिलियन पोएट पाब्लो नेरुडा. आता एवढं स्पष्टपणे जर ऐकायला येत असेल, तुम्हाला परत स्टडी करण्याची गरज आहे का? आणि जर असं ॲप्रिशिएशनला तुम्ही म्हणाल सर मी नंतर स्टडी करील, तो विद्यार्थी काहीच कामाचा नाही. पॉईंट नंबर 3. थीम. THEME. थीम इन ब्रॅकेट सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया. मध्यवर्ती कल्पना किंवा विषय. लिहा त्याच्या पुढं. लाईफ मस्ट फ्लो. लाईफ मस्ट फ्लो. FLOW. इन ब्रॅकेट गो ऑन. कंसात हे 2 शब्द लिहायचे. गो ऑन. अँड रिन्यू. RENEW. रिन्यू इटसेल्फ. Renew itself at every moment. At every moment. MOMENT. Full stop. I repeat the line. Life must flow. In bracket go on. And renew itself at every moment. जीवन चालू राहिलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणाला त्याचं नूतनीकरण झालं पाहिजे. त्यात काहीतरी नाविन्य आलं पाहिजे. राईट? सेकंड लाईन. व्हेन वी एनरिच. व्हेन वी एनरिच. ENRICH. एनरिच. आवर नॉलेज अँड एक्सपिरियन्स. Our knowledge and experience, comma, we live, LIVE, good and civilized life, CIVILIZED, civilized life, full stop.
I repeat the line, check. When we enrich our knowledge and experience, we live good and civilized life. मराठीत अर्थ सांगतो, हे कळालं पाहिजे सगळं. जेव्हा आपण आपलं ज्ञान आणि अनुभव समृद्ध करतो, एनरिचचा अर्थ समृद्ध करणे, म्हणजेच आपण उत्तम, गुड म्हणजे चांगलं, आणि सिव्हिलाइज्ड लाईफ जगतो, चांगलं जीवन जगतो. फुल स्टॉप. आवर लाईफ, नेक्स्ट लाईन, आवर लाईफ मस्ट नॉट बी असताच कामा नये. लिहिलं का? मस्ट नॉट बी स्टॅगनंट, STAGNANT, or conventional, CONVENTIONAL, full stop. This line is important. Check. Our life must not be stagnant or conventional. आपलं जीवन हे स्थिर किंवा परंपरावादी असता कामा नये. राईट. नेक्स्ट, लास्ट लाईन. If we do not live LIVE, fully, 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 comma, we start dying slowly. I repeat, if we do not live fully, we start dying slowly. जर आपण पूर्णपणे जीवन जगलो नाही, परिपूर्ण जीवन जगलो नाही, तर समजा आपण भविष्यातल्या सुखाला, आनंदाला मुकायला सुरुवात केली. पॉइंट नंबर 4, राईम स्कीम. RHYME, स्कीम SCHEM. आता पहा, मी सांगण्याची गरज आहे का रे? एवढी मोठी कविता 3-4 दिवस चालली. काय लिहिणार? लिहा, देर इज नो राईम स्कीम. कसे लिहिता येतं? मी दुसरं वाक्य पण सांगणार आहे. देर इज नो राईम स्कीम इन दिस पोयम, फुल स्टॉप. अर्थ काय? या कवितेत राईम स्कीमच नाही. दुसरा विद्यार्थी कसा लिहिल? धिस पोयम हॅज नो राईम स्कीम. काही फरक पडला का रे? अशी वेगळी वेगळी भाषा स्वतःला वापरता आली पाहिजे. फुल स्टॉप. इट इज इन फ्री वर्सला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा लावा. ही मुक्त छंदात आहे. एवढ्या 2 ओळीच लिहायच्या राईम स्कीममध्ये. याला राईम स्कीम नाही आणि फ्री वर्स आहे. किती सोपं आहे बरं आहे. लास्ट पॉइंट नंबर 5, फिगर ऑफ स्पीच. काल सगळी शेवटी मी किती छान सांगितलं होतं की उद्या रिपीट होणार आहे, ते बघा आता. त्याच्या पुढे लिहा, द मेन फिगर ऑफ स्पीच used in this poem is आहे anaphora, A capital, ANAPHORA, anaphora, फुल स्टॉप. आता anaphora ची डेफिनेशन थोडीशी लिहून टाकायची. लिहा, नेक्स्ट लाईन. anaphora is the repetition, REPETITION, of the same lines or group of words, त्याच ओळी किंवा शब्दांच्या समूहाचं रिपिटिशन. ग्रुप ऑफ वर्ड्स ॲट द बिगिनिंग ऑफ, पण कुठं? हे महत्वाचं आहे. ॲट द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स. काल बोललो होतो. SUCCESSIVE, सक्सेसिव्ह लाईन्स, फुल स्टॉप. आणि शेवट करा एक एवढ्या वाक्याने, द वर्ड्स, म्हणजे सगळा क्लिअर खुलासा झाला. द वर्ड्स
into double inverted comma. If you do not double inverted comma complete are repeated, हे शब्दांचं रिपिटेशन झालेलं आहे. इन द, कुठं हे महत्वाचं आहे, इन द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स, इन द बिगिनिंग ऑफ सक्सेसिव्ह लाईन्स. काल सांगितलं सक्सेसिव्ह म्हणजे इन द फॉलोविंग लाईन्स, पुढे येणाऱ्या ओळीमध्ये जर त्या शब्दासमूहाचं रिपिटिशन होत असेल तर त्याला ॲनाफोरा म्हणतात. राईट. असा ॲनाफोरा पुढच्या एका कवितेत आहे, लक्षात ठेवा. 2च कवितेत ॲनाफोरा आहे. माझ्यासारखा लगेच स्टडी करून टाकेल जागेवर. आता मला सांगा, या कवितेचं ॲप्रिशिएशन आपण आत्ता 10 मिनिटात संपवू. किती सोपं. ज्याने कान देऊन ऐकलं ना त्याला अभ्यासाची गरज अजिबात नाही. इतकं सोपं काम आहे. राईट. आता आपलं भरपूर दुसऱ्या युनिटला सुरुवात झाली. आपण अगदी योग्य तऱ्हेने चाललेलो आहोत. आपण लवकर सुरुवात केली म्हणून, बरोबर आहे ना. पण तुम्ही साथ दिली पाहिजे बाबड्यांनो. थोडा थोडा अभ्यास केला पाहिजे, काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, नाही तर काही उपयोग होणार नाही. मला वाटतं जास्त घेण्यापेक्षा दिस इज इनफ फॉर दिस व्हिडिओ. वी शॅल कंटिन्यू टुमॉरो.